नमस्कार मित्रांनो, SD फाउंडेशनच्या माझे शहर माझी जबाबदारी या अभियानाला आज एक मोठं व्यक्तिमत्व आपल्याला जुळत आहे। हे मोठं व्यक्तिमत्व जी या शहराची माझे शहर माझी जबाबदारी ही जबाबदारी स्वीकारत आहे ते आहेत आपल्या जळगाव शहराचे नामांकित आणि ज्येष्ठ विधितज्ञ पंकज अत्रे सर। सर नमस्कार, SD फाउंडेशनच्या माझे शहर माझी जबाबदारी या अभियानाला आपण जुळले आहेत। आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो। पंकज अत्रे सर हे सुद्धा खूप निसर्गप्रेमी आहेत आणि म्हणून ते आपल्या या अभियानाला जुळले आहेत। मी सरांना विनंती करतो की या शहराच्या लोकांना आपण संबोधित करावे। नमस्कार, मी ॲडव्होकेट पंकज अत्रे। आपण आत्ता या व्हिडिओच्या आधी माझ्या बागेचा व्हिडिओ बघितला असेल। निसर्ग हा माझा खूप आवडीचा विषय आहे आणि SD फाउंडेशनचे सुहास दुसाने हे माझे वर्गमित्र आहेत आणि त्यांनी SD फाउंडेशनच्या माध्यमातून चांगलं सामाजिक कार्य करायला आता सुरुवात केलेली आहे। हे बघून मला अतिशय आनंद झालेला आहे। माझं शहर माझी जबाबदारी हे जे त्यांचं अभियान आहे हे अत्यंत आवश्यक आहे, कारण सगळीच जबाबदारी पूर्णपणे प्रशासनावर टाकून आपण नामानिराळे राहू नाही शकत। त्या सगळ्याला आपला हातभार असेल तरच प्रशासन व्यवस्थित काम करू शकतं। आणि शहरामध्ये जिथे जिथे आपल्याला अस्वच्छता दिसते, घाण दिसते, ती तिथल्या लोकांनीच केलेली असते जनरली। आणि ही घाण एकतर होऊ नये, करू नये किंवा झाली तरी अत्यंत कमी प्रमाणावरती असावी असं मला वाटतं। याच्या फाउंडेशन सोबत तर आता मी काम करणारच आहे, पण त्याच्या जोडीने मी अगोदर सुद्धा स्वच्छतेच्या मुद्द्यावरून अनेकांना सांगायचा समजवायचा प्रयत्न करतच आलेलो आहे। आणि असंच ही जबाबदारी जर गावातल्या प्रत्येकाने घेतली, स्वतःच्या घरापासून सुरुवात केली, तर संपूर्ण शहर स्वच्छ व्हायला वेळ अजिबात लागणार नाही आणि श्रमही कमीत कमी होतील, प्रशासनावरचा ताणही कमी होईल। त्याच्यामुळे मी या प्रोजेक्टमध्ये सुहास दुसानेंच्या सोबत SD फाउंडेशन सोबत मी काम करणार आहे। होय, माझं जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवगार करण्यासाठी मी SD फाउंडेशनच्या माझं शहर माझी जबाबदारी या अभियानात आता काम करणार आहे। आपलं काय?